आयच्या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आयची पत्रकार परिषद ही मुख्य करून आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार मानपा खातीर इंट्रोड्यूस करतात नावां मातशी सांग म्हणजे सगळ्यांची हांव रुपेश पांगम, प्रेसिडेंट ऑल गोवा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशन। नित्यानंद कलंगुटकर ट्रेजरर, शैलेंद्र काणेकर मेंबर, नितेश परब सेक्रेटरी आणि अनंत नाईक मेंबर आणि तुळशीदास परब मेंबर। तर आजच्या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आजची जी पत्रकार परिषद आहा ही मुख्य करून आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभार मानपा खातीर आणि त्यांच्यानी आमच्या खातीर म्हणजे गोयच्या कॉन्ट्रॅक्टरा खातीर जे काम केलां त्या बद्दलची सगळी माहिती सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांक दिवपा खातीर म्हणून आपयल्या। आमच्या मुखार उबे रावले एक व्हडलें संकट माननीय मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्यानी पयस केला। ह्या बद्दल गोंयान रजिस्टर असल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्या वतीन हांव तेंचे जाहीर आभार मानता। ह्या गोष्टीचो बॅकग्राऊंड तुमकां हांव थोडो सांगता। सरकार जी कॉन्ट्रॅक्टरांची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करता किंवा आमी साद्या भशेन जेका लायसन दिता म्हणटा ते लायसन दिवपा खातीर नियम असतात, तांकां एनलिस्टमेंट रुल्स अशें म्हणटात। खूब वर्सां पासून कॉन्ट्रॅक्टरांची अशी मागणी आसली की कॉन्ट्रॅक्टराचे टेंडरिंग लिमीट आसा ते सरकारान वाडोवन दिवचें, कारण 2004 ह्या वर्सा पासून अजून मेरेन ते वाडोवंक नासले। कामाची किंमत खूब वाडली पूण ते टेंडरिंग लिमीट कांय वाडोवंक नासले। तर सरकारान ही आमची मागणी मान्य करून नवीन रुल्स म्हणजे नवीन कायदे म्हणजे जेका रुल्स ऑफ एनलिस्टमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर्स इन गोवा PWD आणि WRD 2020 हे नवीन नियम लागू करून हे टेंडरिंग लिमीट वाडयले। पूण हे टेंडरिंग लिमीट वाडयता आसतना एक प्रॉब्लेम क्रिएट जालो, तो असो की आमचे जे गोंयान कॉन्ट्रॅक्टर आसले तेंची सगळ्यांची रजिस्ट्रेशनां ऑलमोस्ट फुकट वचपा सारकी परिस्थिती निर्माण जाली। तर हें अशें कित्याक जालें, कारण गोंयान पयलेच फावट मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवेची मार्गदर्शक तत्वां वापरून हे कायदे तयार केल्ले आणि ह्या कायद्या प्रमाणे खूबशी यंत्रसामुग्री तशेंच टेक्निकल स्टाफ आमी एम्प्लॉय करपाक जाय अशें कंडिशन घातलेलें। जाल्यार गोंयान परिस्थिती अशी आसा, गोंयान ल्हान स्टेट असल्या कारणान गोंयान इतल्या प्रमाणान यंत्रसामुग्री विकती घेवप आनी इतले इंजिनियर एम्प्लॉय करप हें आमच्या सारकिल्या बारीक कॉन्ट्रॅक्टरांक, गोंयान सगळे कॉन्ट्रॅक्टर बाकीच्या स्टेटीच्या तुलनेन बारीक आसात, तांकां शक्य नासलें। आतां एक उदाहरण दिवचें म्हटल्यार ह्या नवीन कायद्या प्रमाणे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरान 2-2 हॉट मिक्स प्लांट घालपाचे अशें कंडिशन आसलें। आतां गोंयान फक्त 12 प्लांट आसात आनी 12 प्लांट 150 कॉन्ट्रॅक्टर जे गोंयान आसा तितले मेळून वापरतात, तरी आसतना त्या प्लांटांक वर्सभर कांय काम मेळना। तेन्ना प्रत्येकान 2-2 प्लांट बी घालप हें गोंयच्या कॉन्ट्रॅक्टरांक परवडपा सारकें नासलें। जाल्यार हें जावपाक अशें हे प्लांट आनी मशिनरीचें कंडिशन घालपाक कारण हे कायदे जे आसले ते मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवेज हेच्या मार्गदर्शक तत्वां वापरून केल्ले। हें पयलेच फावट जालें गोंयान। ह्यान पयलीं सेंट्रल PWD म्हणजे CPWDचे मार्गदर्शक तत्वां वापरून कायदे करताले। तर आतां हो एक मोठो प्रश्न आमच्या फुड्यान तयार जालो। आमची सगळ्यांची लायसनां कॅन्सल जाता, रद्द जाता अशी परिस्थिती जाली। आनी हें जर जाल्लें
जाल्यार मागीर शेजारच्या राज्यांतल्यान एक दोन व्हडल्यो कंपनी येवपाच्यो आनी आमी जे 250-300 कॉन्ट्रॅक्टर आहा हेची सगळीं कामां तांकांच वचपाची. तर आतां हेजेर उपाय कितें अशें उपाय काडपाचो जालो हेजेर तेन्ना आमी आमचो प्रश्न घेवन माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन गेले. मुख्यमंत्र्यांनी आमकां आपलो मोलादीक वेळ दिलो, आमचे सगळे म्हणणें आयकून घेतले आनी हो प्रश्न सोडोवपाचें एश्युरन्स दिलें. गोंयच्या कॉन्ट्रॅक्टरांची रजिस्ट्रेशनां वाचोवपा खातीर एनलिस्टमेंट रुल्स जे आसा ते CPWD रुल्सा प्रमाणे करचे अशी विनंती आमी मुख्यमंत्र्यांक केली. आमचो प्रॉब्लेम आयकून घेवन मुख्यमंत्री ओगी रावंक ना, तेंच्यांनी सगळ्या कन्सर्न ऑफिसरांक आपोवन हाडले, मिटिंगो घेतल्यो आनी योग्य ती इन्स्ट्रक्शनां दिली. आनी हे जे एनलिस्टमेंट रुल्स आसा तितून एमेंडमेंट करून घेतले आनी हे एमेंडमेंट एकदम थोड्या वेळान कॅबिनेट मिटिंगेन पास करून घेतले. आतां मुख्यमंत्र्यांचो आमी एक सादा स्टेटमेंट आयकता की कोणाकच कसल्याच गोश्टी खातीर आंदोलन करपाची गरज ना, कारण हे सरकार तुमचें म्हणणें आयकून घेता अशें जे मुख्यमंत्री सदांच म्हणटात. तेजोय आमकां एक अनुभव ह्या गोश्टीच्या दरम्यान येयलो, कारण तेंच्यांनी आमचें म्हणणें जें कितें आसा तें सारकें आयकून घेवन तेजेर सोल्युशन काडलें आनी फुडें आमकां आनी कांय करचें पडलें ना. तर तेका लागून गोंयांत जितले कॉन्ट्रॅक्टर आसा त्या कॉन्ट्रॅक्टराच्या वतीन आमी माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे मना काळजांतल्यान आभार मानतात. आतां एनलिस्टमेंट रुल्सान जे एमेंडमेंट जाले तेजे फायदे कितें जातले ते थोड्याच्यान सांगता. आमची रजिस्ट्रेशनां म्हणजे आमी लायसन म्हणटा ती रद्द जावपा पासून सेव जाली, वाटवली. आमची जी बऱ्याच दिसा पासून म्हणजे वर्सां पासून मागणी आसली की आमचे टेंडरींग लिमीट वाडोवचें, ती आमची मागणी पूर्ण जाली. जी सगळ्यान एंट्री लेवलची क्लास आसा कॉन्ट्रॅक्टराची ती क्लास 5, तेजे टेंडरींग लिमीट फक्त 1.5 लाख आसलें आनी सगळ्या कामाची किंमती वाडल्या त्या कारणान 1.5 लाखाची कामां येवपाची बंद जाल्ली. तेका लागून नवीन कॉन्ट्रॅक्टर म्हणटा ते ह्या फिल्डान येनासले. तशें पळोवपाक जाल्यार क्लास 5 बी म्हणटा ती कोणी नवीन भुरगीं आसता तांकां एक एम्प्लॉयमेंट मेळची म्हणून तयार केल्ली क्लास, पूण त्या क्लासीनूच कॉन्ट्रॅक्टर रजिस्टर जावपाची बंद जाल्ले कारण 1.5 लाखाची कामांच येना जाल्यार तें करून कांय फायदो ना. आतां ही 1.5 लाख आसा ते 5 लाखाचेर व्हेल्यात. तेका लागून नवीन भुरगे लायसन काडून हो कॉन्ट्रॅक्टाचो वेवसाय सुरू करपाक शकतले. म्हणजे थोडक्यान सांगचें म्हणल्यार मुख्यमंत्र्यांनी ह्या नियमान ह्यो दुरुस्त्यो करून म्हणजे एमेंडमेंट करून हो वेवसाय करपी गोंयकार कॉन्ट्रॅक्टर आनी ह्या क्षेत्रांत येवपाक सोदपी स्थानीक मनशाक एक मोठो दिलासो दिला. आनी सगळ्यान लास्ट हांव कॉन्ट्रॅक्टरांक सांगूंक सोदता की एनलिस्टमेंटान जे एनलिस्टमेंट रुलांनी जे एमेंडमेंट जाल्या जे कॅबिनेट मिटिंगेन पास जाल्यात ते आतां गोंयच्या ऑफिशियल गॅजेटान प्रसिद्ध जातले. ते जाल्या उपरांत कॉन्ट्रॅक्टरांनी नव्या रजिस्ट्रेशनाक एप्लाय करचे. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांक तेची जी क्लास आनी जी कॅटेगरी आसा त्या क्लासीन आनी त्या कॅटेगरीन टेंडरींग लिमीट वाडोवन रजिस्ट्रेशनां मेळटली. जे कोण क्लास 2, 3, 4 आनी 5 ह्या क्लासीन रजिस्टर आसा तेंच्यांनी एप्लिकेशना बरोबर एमेंडमेंट केल्ल्या कायद्याक जोडल्या त्या एनेक्शर 12 म्हणजे एनेक्शर 12 ह्या प्रमाणे एक अंडरटेकिंग दिवपाक जाय. तशेंच क्लास 1A आनी 1B हेंच्यांनी ह्या अंडरटेकिंगा बरोबरूच कायद्यान आसा तितली सॉल्वन्सी सर्टिफिकेट तितल्या एमावंटाची सॉल्वन्सी सर्टिफिकेट दिवपाक जाय. हे सगळे डॉक्युमेंट दिल्या उपरांत नवीन कायद्या प्रमाणे जी फी आसा आनी ऑलरेडी भरिल्ली जी फी आसा हेज्या मदीं जो डिफरन्स आसा तितली फी भरल्या उपरांत फुडल्या 5 वर्सां खातीर नवीन रजिस्ट्रेशन मेळटलें. फॉरेन रजिस्ट्रेशन
दिवन नवें रजिस्ट्रेशन घेवपाक 1 ऑक्टोबर 2020 पासून 1 वर्साची वेळ दिल्या. आयज तुमकां हांव अशें सांगता की कशें आसता की आमचे कॉन्ट्रॅक्ट हेजे कॉन्ट्रॅक्टर जे एनलिशमेंट जावं अपग्रेडेशन जे रुल्स बी आसता ते सादारण 5 वर्सां 7 वर्सां अशें तांकां एक आफ्टर सम पिरियड ते रुल्स एक्चुअली चेंज जाता आनी गव्हर्मेंटाकूय ते भाग आसता की ते रुल्स थोडे चेंज करपाक जाय, थोडे इम्प्लिमेंट करून नवीन कितें तरी पद्दती हाडच्यो अशें म्हणून. पण कितें जालें ह्या फावटी जे आमचे इंजिनियरींग ऑफिस आसता ते रुल्स करता एनलिशमेंटाचे जावं नवे रूल अपग्रेडेशनाचे बी ते आमचे इंजिनियरींग ऑफिस करता. सो ह्या फावटी कितें जालें की हेंच्यांनी रुल्स केले, आमी ना म्हणना तेंच्या ड्युटी प्रमाणे तेंच्या PWD जे काम